आईपणाला कधी कचरा समजता येत नाही. ती कधी काळी एका घराची मालकीण होती. आज ती रस्त्यावरची भिकारीण होती. 2 मुलं, 1 मुलगी, तिघांनाही वाढवलं. तिघांसाठी उपाशी राहिली. तिघांसाठी देवाकडे नवस केले. पण एक दिवस त्यांनीच सांगितलं, "आता आमचं वेगळं आयुष्य आहे. तू आमच्यासाठी ओझं आहेस." ती काहीच बोलली नाही. फक्त दाराबाहेर पडली आणि मागे वळून पाहिलंही नाही. त्या दिवसापासून ती रस्त्यावर राहू लागली. पहाटे उठायची, हात जोडून मनात म्हणायची, "स्वामी, आजचा दिवस निभावून नेण्याइतकी ताकद दे." मग भीक मागायची, संध्याकाळी थोडं खाऊन झोपडीमध्ये झोपायची. रात्री मात्र आईचं मन जागं असायचं. स्वतःच्या मुलांची आठवण तिला आतून पोखरायची. एक दिवस पावसात कचऱ्याच्या कुंडीजवळ तिला एक हलका रडण्याचा आवाज ऐकू आला. ती जवळ गेली. आत एक लहान बाळ होतं. ओलसर, थरथरत. लोक म्हणाले, "हे तुझं काम नाही, पोलीस प्रॉब्लेम होईल." पण तिच्या मनातली आई जागी झाली. ती बाळाला उचलून म्हणाली, "आजपासून तू एकटा नाहीस." ती त्याला झोपडीत घेऊन आली. जवळच्या हॉटेलमधून थोडं दूध मागून आणलं. कपड्याच्या कोपऱ्यातून बाळाचं तोंड पुसलं आणि थरथरत्या हातांनी त्याला दूध पाजलं आणि त्या रात्री ती पहिल्यांदा खऱ्या अर्थाने आई झाली. त्या बाळानंतर अजून एक मूल, मग अजून एक. कोणी रस्त्यावर सापडलेलं, कोणी अपघातात आई-वडील गमावलेलं, कोणी समाजाने नाकारलेलं. ती प्रत्येकाला म्हणायची, "माझ्या पोटी जन्म नाही घेतलास, पण माझ्या हृदयात मात्र जागा आहे तुझ्यासाठी." लोक हसत, अपमान करत, तिला वेडी म्हणत. एक दिवस संध्याकाळी तो भयंकर दिवस आला. ती भीक मागून परत येत होती. एक माणूस तिच्या अब्रूवर हात घालायला आला. ती घाबरली. आवाज निघेना. तेवढ्यात एक 6-7 वर्षाचा मुलगा दगड उचलून पुढे आला. तो ओरडला, "माझ्या आईला हात लावू नकोस." तो दिवस तिचं आयुष्य बदलून गेला. ती त्या मुलाला जवळ घेत म्हणाली, "आजपासून तू माझा मुलगा नाहीस. तू माझा आधार आहेस." त्या रात्री तिने देवाकडे फक्त इतकंच मागितलं, "स्वामी, मला ताकद दे, माझ्या लेकरांना योग्य माणूस बनवण्यासाठी." वर्ष सरली. ती भिकारीच होती, पण लेकरं शिकत होती. कोणी शिक्षक झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी मोठे अधिकारी झाले, कोणी व्यावसायिक. ते तिला घर देऊ लागले, जमीन दिली, संपत्ती दिली. ती म्हणायची, "हे सगळं माझं नाही, हे माझ्या लेकरांचं आहे." अंतिम सामना. एक दिवस तिची जन्माची मुलं परत आली. हातात कागद, आवाजात हक्क. "तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे." ती शांत उभी राहिली आणि म्हणाली, "ज्या दिवशी मला तुम्ही घराबाहेर काढलं, त्या दिवशी माझं आईपण ही तुम्ही गमावलं." ती मागे वळली. मागे शेकडो मुलं उभी होती. त्या क्षणी तिच्या मनात स्वामी समर्थांचे शब्द उमटले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आई रक्ताने नाही, मायेने बनते. जय जय स्वामी समर्थ. ही कथा होती एका भिकारी आईची, जिच्या स्वतःच्या मुलांनी तिला नाकारलं, पण तिने रस्त्यावरच्या अनाथ मुलांना आईपण दिलं. स्वामी समर्थांवरील श्रद्धा, मानवी माया आणि धैर्य याच्या जोरावर ती आई समाजासाठी आजही आदर्श आहे.